हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा 5th लेसन प्रोबॅबिलिटीमधील प्रॅक्टिस सेट 5.3 मधील क्वेश्चन नंबर 1 मधील एक्झाम्पल 3 पाहणार आहोत. पहा एक्झाम्पल 3 आपल्याला काय दिलं आहे. 3 कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली. हा आपल्याला रँडम एक्सपेरिमेंट दिलेला आहे. 3 कॉइन्स काय करायचे आहेत, आपल्याला एकाच वेळी टॉस करायचे आहेत. आता 3 कॉइन्स आपण जर एकाच वेळी टॉस केली तर आपल्याला काय काय आउटकम्स मिळतील पहा. 1 2 3 हे आपले काय 3 कॉइन्स आहेत. आता हे 3 कॉइन्स आपण एकाच वेळी टॉस केले तर आपल्याला काय काय आउटकम्स मिळतील पहा. आता कसं लिहायचं पहा आपल्याला आउटकम्स याचे. प्रथम काय करायचं, एच 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 4 वेळा लिहून घ्यायचं. म्हणजेच एच म्हणजेच काय हेड 4 टाइम्स लिहून घ्यायचं. त्यानंतर टेल 4 टाइम्स लिहून घ्यायचं. 1 2 3 4 काय केलं, हेड 4 टाइम्स लिहिलं, त्यानंतर टेल 4 टाइम्स लिहिलं. आता काय करायचं, हेड 2 टाइम्स लिहायचं आणि टेल 2 टाइम्स लिहायचं. हेड 2 टाइम्स आणि टेल 2 टाइम्स. त्यानंतर काय करायचं, एकदा हेड लिहायचं, एकदा टेल लिहायचं. एकदा हेड लिहायचं, एकदा टेल लिहायचं. 1 टाइम हेड 1 टाइम टेल, 1 टाइम हेड 1 टाइम टेल. अशा प्रकारे लिहिल्यानंतर तुम्हाला काय मिळतील, ह्या 3 कॉइन्स टॉस केल्यानंतर आपल्याला हे आउटकम्स मिळतील. त्यासाठी आपण ही ट्रिक लक्षात ठेवायची. काय करायचं, प्रथम 4 टाइम्स हेड लिहायचं, त्यानंतर 4 टाइम्स टेल लिहायचं. त्यानंतर 2 टाइम्स हेड 2 टाइम्स टेल, 2 टाइम्स हेड 2 टाइम्स टेल लिहून घ्यायचं. आणि त्यानंतर 1 टाइम हेड 1 टाइम टेल, 1 टाइम हेड 1 टाइम टेल, 1 टाइम हेड 1 टाइम टेल, 1 टाइम हेड 1 टाइम टेल. अशा प्रकारे आपण आउटकम्स लिहून घ्यायचे. आता किती आउटकम्स मिळाले पहा आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 आउटकम्स मिळाले आपल्याला. हा काय झाला, आपला सॅम्पल स्पेस झाला. आणि यामध्ये सॅम्पल पॉईंट्स किती आहेत, 8. म्हणजेच नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स किती मिळाले आपल्याला, 8. अशा प्रकारे आपल्याला आउटकम्स लिहायचे आहेत. प्रथम आपण काय करायचं, एक्सपेरिमेंट लिहून घ्यायचा. 3 कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली, देअरफॉर द सॅम्पल स्पेस लिहून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण मगाशी पाहिलं त्याप्रमाणे सॅम्पल स्पेस लिहून घ्यायचा. हेड हेड हेड, त्यानंतर काय मिळेल आपल्याला, हेड हेड टेल, त्यानंतर हेड टेल हेड, त्यानंतर हेड टेल टेल, त्यानंतर टेल हेड हेड, त्यानंतर टेल हेड टेल, त्यानंतर टेल टेल हेड आणि त्यानंतर टेल टेल टेल. 3 कॉइन्स आपण एकाच वेळी टॉस केल्यानंतर सॅम्पल स्पेसमध्ये आपल्याला हे आउटकम्स मिळतील. आता एन ऑफ एस म्हणजेच नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स किती मिळालेत पहा आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 मिळालेले आहेत. आता कंडिशन फॉर इव्हेंट ए. इव्हेंट ए साठी आपल्याला काय कंडिशन दिलेली आहे पहा. टू गेट ॲट लिस्ट 2 हेड्स. आपल्याला कमीत कमी काय 2 हेड्स मिळाले पाहिजेत. ॲट लिस्ट म्हणजेच काय मिनिमम आपल्याला 2 हेड्स मिळाले पाहिजेत. 2 पेक्षा जास्त असले तरी चालतील, 3 असले तरी चालतील, पण 2 पेक्षा कमी नको आपल्याला. पहा मग सॅम्पल स्पेसमध्ये पाहू आपण 2 हेड्स कुठे कुठे आहेत पहा. आता इथे पहा 1 2 3 हेड्स आहेत. आपल्याला काय सांगितलेलं आहे, ॲट लिस्ट 2 म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्तही चालतील. म्हणजे हा आपला फेवरेबल आउटकम असणार आहे. आता येथे पहा हेड हेड टेल, म्हणजे येथे सुद्धा 2 हेड आहेत. येथे पहा 1 2 हेड आहेत. येथे 1 हेड आहे, येथे 2 हेड आहेत, येथे 1 हेड आहे, येथे 1 हेड आहे आणि येथे हेड नाही. मग सेट ए मध्ये कोणते आउटकम्स येतील पहा. हेड 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 हा येईल, हेड हेड हेड, त्यानंतर हेड हेड टेल, त्यानंतर हेड टेल हेड, त्यानंतर टेल हेड हेड. आता एन ऑफ ए म्हणजेच नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए. सेट ए मध्ये किती एलिमेंट्स मिळाले पहा. 1 2 3 4 म्हणजेच एन ऑफ ए किती येईल, 4. त्यानंतर कंडिशन फॉर इव्हेंट बी. इव्हेंट बी साठी काय कंडिशन दिलेली आहे पहा. टू गेट नो हेड, म्हणजे आपल्याला आउटकममध्ये हेड यायला नको. पहा मग सॅम्पल स्पेसमध्ये हेड नसलेले आपल्याला आउटकम्स घ्यायचे आहेत. यामध्ये हेड आहे, यामध्ये हेड आहे, यामध्ये हेड आहे, यामध्ये हेड आहे, यामध्ये पण हेड आहे, यामध्ये पण हेड आहे, यामध्ये पण हेड आहे. यामध्ये पहा टेल टेल टेल, म्हणजे यामध्ये हेड नाही. म्हणजे बी सेटमध्ये आपल्याला हा एकच फेवरेबल आउटकम येईल.
म्हणजेच बीमध्ये काय येईल, टेल टेल टेल, कारण यामध्ये हेड नाही. आता नंबर ऑफ इलेमेंट्स इन सेट बी, किती इलेमेंट्स आहेत, 1, म्हणजेच एन ऑफ बी किती येईल, 1. आता कंडिशन फॉर इव्हेंट सी, इव्हेंट सी साठी काय कंडिशन दिलेली आहे पहा. टू गेट हेड ऑन द सेकंड कॉईन, आपल्याला सेकंड कॉईनवरती हेड मिळाला पाहिजे. मग सॅम्पल स्पेसमध्ये पहा सेकंड कॉईनवर कोठे कोठे हेड आहे. आता येथे सेकंड कॉईनवर काय आहे, हेड, म्हणजे हा फेवरेबल आउटकम आहे आपला. येथे सेकंड कॉईनवर हेड आहे, म्हणजे हा आपला फेवरेबल आउटकम आहे. आता येथे सेकंड कॉईनवर टेल आहे, येथे सेकंड कॉईनवर टेल आहे, येथे सेकंड कॉईनवर हेड आहे, म्हणजे हा सुद्धा आपला फेवरेबल आउटकम असेल. आता येथे सेकंड कॉईनवर हेड आहे, म्हणजे हा सुद्धा आपला फेवरेबल आउटकम असेल. आता येथे सेकंड कॉईनवर काय आहे, टेल, म्हणजे हा येणार नाही. येथे सेकंड कॉईनवर टेल आहे, म्हणजे हा सुद्धा येणार नाही. म्हणजे फेवरेबल आउटकम्स कोणते असणार आहेत आपले, हेड हेड हेड, हेड हेड टेल, टेल हेड हेड आणि टेल हेड टेल. म्हणजे सेट सी मध्ये कोणते आउटकम्स येतील पहा, हेड हेड हेड, हेड हेड टेल, टेल हेड हेड, टेल हेड टेल. आता या सगळ्या आउटकम्समध्ये पहा सेकंड नंबरच्या कॉईनवरती काय आहे, हेड आहे. आता एन ऑफ सी म्हणजे नंबर ऑफ इलेमेंट्स इन सेट सी, किती आहेत पहा नंबर ऑफ इलेमेंट्स, 1 2 3 4, म्हणजेच एन ऑफ सी किती मिळालं आपल्याला, 4. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.